तर सिंधुदुर्गामध्ये महायुती धुसफूस सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत बॅनर लावले। वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर झळकलेत। तर त्याला उत्तर दे नितेश राणेंनी हमारा वक्त आया है तुम्हारा वक्त आने नहीं देंगे अशा आशयाचे बॅनर झळकवत प्रत्युत्तर दिलेले आहे। सिंधुदुर्गात महायुतीत बॅनर वॉर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे। शिवसेना शिंदे गटाच्या बॅनरला राणेंकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। हमारा वक्त आया है तुम्हारा वक्त आने नहीं देंगे असं त्यांनी यावेळी म्हटलंय। तर नितेश राणेंचा फोटो असल्याचा हा बॅनर आपल्याला ही बॅनरबाजी खरं तर सिंधुदुर्गातली आपल्याला पाहायला मिळते। तर या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। लोकसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जे शीतयुद्ध होतं ते आता बॅनर वॉर पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। आपण सकाळी एक बॅनर पाहिला होता जो शिंदे गटाच्या कार्यालयासमोर होता, वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, आणि त्या बॅनरला आता प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी एक बॅनर लागलेला पाहायला मिळतोय। आमदार नितेश राणे हे विजयोत्सव साजरा करताना गुलाल उडवतानाचं एक छबी जी आहे ते या ठिकाणी या बॅनरमध्ये झळकते, आणि त्या बॅनरवरती हमारा वक्त आया है तुम्हारा वक्त आने भी नहीं देंगे, तुम्हारे ही इलाके में आके तुम्हें ही जवाब देंगे अशा आशयाचा जो आहे तो बॅनर या ठिकाणी झळकतोय। आणि अगदी जे शिवसेना शाखा आहे त्याच्या काहीशा अंतरावरती हा जो आहे तो बॅनर लागलेला आहे, आणि त्यामुळेच हे बॅनर युद्ध जे आहे ते आता कुठपर्यंत रंगणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। मात्र एकूणच या लोकसभा निवडणुकीच्या नंतर ही वादाची ठिणगी जी आहे ती आता बॅनर वॉर पर्यंत आलेली असली तरी यानंतर मात्र हे जे शीतयुद्ध आहे, जे बॅनर वॉर आहे ते कुठपर्यंत जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आज एकूणच दोन्हीकडचे जे बॅनर आहेत त्या बॅनरची चर्चा मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रंगली जाते। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।